माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी। जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू। माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली, जनहित सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष, महाराज जिजाऊ देणं कार्यकारी संपादक, कोकण विभाग, माऊली माझा चॅनलचा संस्थापक। आपण पुढे व्हिडिओ महाराष्ट्राला दाखवण्यासाठी म्हणजे महसूल खात्याचा कसा अंधाकारभार चाललेला आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला दाखवू पाहतो आणि विनंती करतो, महसूल मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, काय चाललं हे सांगण्यासाठी सारखी गोष्ट का करोडोचा महसूल ह्या कर्जत आणि खालापूरमध्ये बुडवलं जात आहे। इथे फक्त कर्जत आणि खालापूरचीच कहाणी सांगतो मी, फक्त एक डेमो दाखवणार आहे मी आपल्याला। डेमो दाखवणार याच्यासाठी कारण फक्त भिशेगाव म्हणून एक गाव आहे कर्जत तालुक्यामध्ये आणि कातकरवाडीच्या पुढे, तिथेशी एक मी व्हिडिओ काढलेला आहे। म्हणजे कसं काय असतं ह्या सगळ्या गोष्टी, या असे भरपूर काय हे आहेत, चिकार म्हणजे हे दाखवतो तुम्हाला। एक इथं कमीत कमी 30-40 फुटाचा डोंगर असा खाली खोदून खूप 200-300 मीटर असा चारी बाजूने खोदलेला डोंगर आहे। आणि मी त्यांना पत्र केली हो, तिथं समीर खेडेकर पश्चिमचे RFO आहेत, त्यांनासुद्धा पत्र दिलं। हे पत्र दिलेलं आहे साधारण मी 26/12/2025ला। आजपर्यंत काही मला पत्र नाही आले त्यांचं, आजपर्यंत काही नाही पत्र आलं। तहसीलदार साहेब जे आहेत कर्जत, तहसीलदार साहेब कर्जत तालुका रायगड जिल्ह्यामधले, त्यांनाही 26 डिसेंबरला हे पत्र दिलं मी, पोचपावती आहेत माझ्याकडे। आणि त्याच्यावर सविस्तर मी फोटो पाठवले हो। काय हा महसूल शासनाचा बुडावा नाही म्हणून हे आम्ही करतोय, कारण आम्हाला पण ह्या देशासाठी खारीचा वाटा म्हणून आम्ही काम करतोय। आणि हे अधिकारी असे फाट्यावरती मारतात सांगण्यासारखे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलं जाईल, परंतु हे फोटो जे आहेत हे सगळे फोटोसह त्यांना मी पाठवलं। हे याच्यातला 5-10 रुपये खर्च ह्या द्यायचा कोणासाठी, का देशाचा महसूल बुडू नये म्हणून। आज गोदरेजसारखी कंपनी इथं खालापूरमध्ये कार्य करत आहे, 200-300 एकरमध्ये प्लॉटिंग करत आहे, भरपूर काय कितीतरी डबर तुम्हाला खालापूरमधला प्रश्न एक खालापूर तालुका रायगड जिल्ह्यामध्ये कितीतरी डबराचं उत्खनन केलेलं आहे, मातीचं उत्खनन केलेलं आहे। सांगण्यासारखं गोष्ट का दांडफाटा तालुके खालापूरमध्ये दांडफाटा त्याच्या पुढं थोडं डाव्या हाताला असं एक मोठं प्रोजेक्ट 200-300 एकरचं चालू आहे। कितीतरी खोदकाम चालू आहे, कितीतरी डबर तुम्हाला सांगतो काढला जातो आहे कर्जत तालुक्यामध्ये। आज वावरल्यावरती इथं कसलं मोठं 200-300 एकरचं ह्या प्रॉपर्ट्या शेतीसाठी घेतलेल्या आहेत, पण आज त्या डेव्हलपमेंट करून आज तिथं धनवान लोक धन कमवत आहेत आणि गोरगरिबांच्या मानगुटीवरती शेती म्हणजे शेतीला जमीन घेतलेली त्या जमिनीवरती मोठ्या राहण्यासाठी मोठे बंगलो हे ते करणार आहेत। सांगण्यासारखं तात्पर्य असं का केवढं करोडोनी उत्खनन आज कर्ज हा खेड्यापाड्यात कितीतरी मी बघू। आपण काय बोलणार कोणाला। मी ॲडिशनल शिर्के साहेब यांना मी एक माहिती अधिकार टाकला, अहो 45,000 रुपये म्हणे द्या, माहिती देतो। अरे पण सामाजिक कार्यकर्त्याला तुम्हाला आणि एकतर माहिती अधिकाराचा हा देह किडा आहे, त्याच्यामुळे तुम्ही माहिती दिली नाही म्हणून मी अपील केला, तर तुम्ही त्यामध्ये माहिती द्यायला सांगायला पाहिजे। पण नाही, कसे आमच्या हातात मिळालं तर ते आयतं भांडवल होईल ना, कर्जत खालापूरचं भांडवल होईल आणि ते आम्ही जगाला दाखवू। नाही दिलं आणि नाही दिलं, आता पुढं आमचं अपील, त्याच्यापुढे तक्रार, त्याच्यापुढे बऱ्याच गोष्टी। आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस काय अपील करू शकतो, तक्रार करू शकतो, याच्यापेक्षा दुसरं काय करू म्हणून महसूल खात्याने हे असं भयानक चाललेलं आहे। सांगण्यासारखं तात्पर्य मंत्री महोदय, महसूल खात्याचे मंत्री महोदय, विनंती करतो का ह्या कर्जत खालापूरमध्ये पूर्णपणे चेक करा, पाहाला, क्राईमची CBIची माणसं पाठवा। केवढं करोडो रुपयाचं उत्खनन
चालू आहे आणि किती मोठा महसूल खात्याचा महसूल खात्याचा कोटी रुपयाचा महसूल खात्या टॅक्स बुडवलेला आहे. अधिक मिती मला सांगा, कोटी रुपयाचा. अहो काय चाललं आहे, म्हणजे काय चाललं, ते बिंदास करोडपती बिंदास करतात आणि त्याला प्रतिसाद महसूल खात्याचे अधिकारी देतात. सांगण्यात तात्पर्य असं का भयानक आहे काय. म्हणजे देश चालवण्यासाठी तुम्ही जर हा असा महसूल करोड रुपयात जर बुडवत असाल तर काय चाललं आहे. अरे भ्रष्टाचार काय, त्या भ्रष्टाचार काढणे, त्या बोर्ड लावतात त्या तहसील कचेरीमध्ये अनेक लाच घेणे देणे गुन्हा आहे. अरे ते कागदी पत्र महोदय मंत्री महोदय बावनकुळे साहेब, आपल्याला विनंती करतो, चंद्रशेखर बावनकुळे साहेब विनंती करतो, ह्या कर्जत खालापूरचीच फक्त इन्क्वायरी करा. बघा करोड रुपयाचा महसूल आपल्याला प्राप्त होईल, करोड रुपयाचा महसूल प्राप्त होईल. पण आता ते काय कोणत्यांचे धागेद्वारे कुठे आहेत काय माहिती. काय माहिती. आम्ही जर सांगायला गेलो तर उलटा आमच्यावरती राग काढतात का. मग आम्ही आमच्या व्हिडिओद्वारे महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाला सांगू पाहतो आहे, विनंती अशी करतो का गृहमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, बघा ना, बघा काय चाललं आहे ते, ह्या देशाचं काय चाललं आहे ते. महसूल का बुडवायचा आणि कशासाठी बुडत, म्हणजे काय भ्रष्टाचार, म्हणजे करोडपती व्हा आणि भिकाऱ्याने भिकारी व्हावं. हा कोणत्या देश चालवण्याची पद्धत आहे साहेब. क्षमा करा, सांगण्यात तात्पर्य असं का आम्ही देशासाठी बोलतो, आमच्या गोरगरिबा मानवासाठी बोलतो. आज परिपूर्ण हे भराड्य धनवान जे प्रोजेक्ट मोठमोठे चालू आहेत करतात ना, खालापूरच बोलतो. एक मी व्हिडिओ दाखवणार आहे, एक डेमो म्हणून दाखवणार आहे. म्हणजे भिशेगाव, कर्जत तालुक्यात भिशेगाव म्हणून कर्जत नगरपालिकेमध्ये तो चालला आहे खोदकाम, ते आपल्याला व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. बाकी तर मी माहितीमध्ये काही मिळत नाही. आणि मागणी तर आवाढव्य करतात आणि मग देताना कचऱ्यात चणे बांधाचे कागद देतात. आणि काय करणार, दुधी अपिलामध्ये गेलो का त्याच्यामध्ये म्हणतात माहिती मिळाली बस तो कागद फेकून दिला, झाला, आम्ही बोंबळलं तिथंच. म्हणजे सांगण्यात तात्पर्य असं का कुठेही न्याय राहिलेला नाही. घटनेला जर बुडवाल तर देश बुडेल आणि देश बुडला तर तुम्ही पण बुडाल ना, आम्ही पण बुडू. हे लक्षात ठेवा. वाटतं तेवढं सोपं म्हणू नका. एवढं आपल्या देशाची घटनेला स्थिरता, घटनेप्रमाणे कार्य चालेल अशी आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाची अपेक्षा आहे. सगळ्या राज्यकर्त्यांना, कोण काय नाही, सगळ्या राज्यकर्त्यांना, मग ते विरोधी असो, राज्यकर्ते असो किंवा अधिकारी असो, यांनी हे कार्य करायचे. आज कर्जत खालापूरमध्ये करोड रुपयाचा महसूल बुडवलेला आहे, बुडवत आहेत. 100% सांगतो. माहितीमध्ये माहिती देत नाही. आणि कितीतरी लाखोनी वृक्षतोड केलेली आहे. काही कोणाला फरक पडत नाही, कारण मी करोड रुपयाचे भ्रष्टाचार शासनाच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत. कारण कितीतरी वृक्ष तोडले रस्त्यांच्या बाबतीत, कितीतरी करोड रुपयाचे भ्रष्टाचार शासन. पण आजपर्यंत माझे शेकडो व्हिडिओ आहेत, पण आज कोणी आजपर्यंत दखल घेतली. घ्यावं तर एक दिवस तर लागेलच, म्हणून अधिकारी वर्ग हे जे आहेत ते माझा द्वेष करतात. करू दे, मला काय फरक पडत नाही. आम्ही काय कुणाचे खातो श्रीराम आम्हाला देतो, असं सांगण्यात तात्पर्य असं का महसूल खात्याचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब, नम्र प्रार्थना आहे का कर्जत खालापूरचीच फक्त इन्क्वायरी करा. मग जिल्ह्याची तर लांब राहिली. आणि किती प्रोजेक्ट चालू आहेत हे आपल्या निदर्शनास आणून देतो. आता जर ही इन्क्वायरी जर झाली नाही तर पुढं काय आपणच जाणार. कारण एकामाका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. बस विनंती करतो का असे अधिकारी जे आहेत, हे जर अधिकारी चुकीचे वागत असतील तर यांना सस्पेंड करा साहेब, सस्पेंड करा, अशी मी तुम्हाला पूर्णपणे नम्र प्रार्थना करतो, नम्र विनंती करतो. आणि गृहमंत्री साहेब आणि महसूल मंत्री साहेब, ह्या कर्जत खालापूरची करोडोनी महसूल बुडवलेला हे नियमा सांगतो. यासाठी विनंती करतो की याचा तपास व्हा आणि करोड रुपये मिळतील महसूलमध्ये आणि ते आपल्या देशासाठी आणि आपल्या समाजासाठी कामाला येतील. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय सद्गुरू.
अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.